नुकतंच तुम्ही दाओसला जाऊन आलात आणि जवळपास 15 लाख कोटी रुपयाचे करार तुम्ही करून घेतलेले आहेत. ज्या पद्धतीचे करार झाले, बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या पण काही कंपन्या होत्या, काही बाहेर परदेशी कंपन्या आहेत आणि मला वाटतं गेल्या अनेक वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अशा स्वरूपाचे करार मला वाटतं पहिल्यांदा झाले. ओव्हरऑल असा दाओसचा म्हणून एक्सपिरियन्स कसा होता? दुसरं म्हणजे हे करार होतात अशा सगळ्या परिषदांमध्ये आणि नेहमी आरोप केला जातो विरोधकांकडून की करार झाल्यानंतर ते करार प्रत्यक्षात मात्र इथे इम्प्लिमेंटेशनच्या लेवलला तिथे त्याच्या अडचणी येतात. तर हा तुम्ही ईज ऑफ डुईंग बिझनेसकडे तुम्ही सुरुवातीपासून तुम्ही फार बारकाईने लक्ष दिलंय, तर तुम्ही हे पुढे कसं घेऊन जाणार आहात? मला असं वाटतं की डावोसमध्ये यावेळी ज्या प्रकारचे करार आपण केले हा एक डावोसच्या इतिहासातला रेकॉर्ड आहे. जवळपास 15,70,000 कोटी रुपयाचे करार आपण केले. काही लोकांनी त्याच्यावर टीकाही केली की तुम्ही भारतीय कंपन्यांसोबत करार डावोसमध्ये का केला, रिलायन्स सोबत का केला, JSW सोबत का केला, असं देखील आमच्यावर टीका झाली. पहिली गोष्ट अशी आहे की हे जेवढे करार झालेले आहेत 98% म्हणजे या करारामध्ये 98% करारांमध्ये FDI आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, FIIचा पैसा आहे. साधारणपणे आपल्याला माहिती आहे की डावोस ही एक प्रकारची आंतरराष्ट्रीय पंचायत आहे ज्यामध्ये जगातले वेगवेगळ्या व्यवसायातले लोक हे एकत्रित येतात आणि त्याचे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स होतात किंवा चर्चा होते. जग कुठे चाललेलं आहे, जगातला बिझनेस कुठे चालला आहे, जगातली फायनान्शियल परिस्थिती काय आहे, नवीन आव्हानं काय आहेत, नवीन तंत्रज्ञान काय आहे. आणि ह्या ज्या काही आपल्याही कंपनी असतात, भारतीय कंपन्या असतात, या कंपन्यांची इच्छा अशी असते की डावोसमध्ये आपण अशा प्रकारचे करार करावे, कारण त्यांचे जे फॉरेन पार्टनर्स असतात हे सगळे त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असतात. जगभरातले मोठे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचे प्रमुख हे त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि म्हणून अशा प्रकारचे करार हे डावोसला करण्याची एक पद्धत आहे. यावेळी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्यामध्ये यश मिळालं. अतिशय चांगले करार आपण करू शकलो आणि विविध क्षेत्रातले करार आपण करू शकलो. अनेक ज्या काही फॉरेन कंपनी आहेत त्यांचे जे काही प्रमुख आहेत त्यांच्याशी आपल्या चर्चा झाल्या. म्हणजे जे करार तिथे झाले नाहीत त्यातले काही करार आता भारतामध्ये होणं सुरू झालेलं आहे किंवा ते लोक आता भारतामध्ये येऊन आपल्याशी पुन्हा ते करार करतायत. सगळ्यात महत्वाचं या करारातनं आपण काय साधलं तर जगामध्ये, कारण डावोस एक अशी जागा आहे की जिथे जग असतं आणि एकमेकावर नजर ठेवून असतं, त्यामुळे महाराष्ट्राचा बोलबाला हा जगात पोहोचला. तुम्ही डावोसमध्ये जे लोक होते, जे उद्योजक होते, त्यांना जर विचारलं तर ते सांगतील की चर्चा होती की हा कुठलं एक राज्य आहे की ज्या राज्याच्या पॅव्हेलियनच्या बाहेर रांगेत लोक उभे आहेत आणि या राज्याशी करार करतायत. हा एक अत्यंत महत्वाचा, म्हणजे एक दिवस त्यातला असा होता की 12 तास आम्ही करार करत होतो. तर मला असं वाटतं की एक सेंटर स्टेजवर आपण महाराष्ट्राला त्यातनं आणू शकलो. दुसरं, हे जे काही करार होतात या संदर्भात हे खरं आहे की एक प्रकारे लोकांच्या मनामध्ये असं असतं की MOU तर होतात पण ते ऍक्च्युअल म्हणजे इन्व्हेस्टमेंटमध्ये त्याचं रूपांतरण होतं का. तर आपण जर देशामध्ये बघितलं तर याचा रेशो कमी आहे. देशामध्ये ॲव्हरेज 45% याचा रेशो आहे, पण महाराष्ट्रामध्ये याचा रेशो हा नेहमी 75% राहिला आहे. म्हणजे झालेल्या करारापैकी जी काही गुंतवणूक होते ते 75% होते, पण डावोसला मागच्या काळामध्ये आम्ही जे केले त्याच्यामध्ये जवळपास 95% आम्ही गुंतवणूक नेलेली आहे. आणि मी परवा नागपूरला एक ॲडव्हान्टेज विदर्भ नावाचं एक समिट झालं, त्यावेळी जाणीवपूर्वक आकडेवारी सांगितली की ज्या आकडेवारीमध्ये आम्ही जे वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट समिट घेतल्या याच्यामध्ये झालेल्या करारांपैकी किती करार ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये परिवर्तित झाले. तर त्याचं जवळपास दोन्ही इन्व्हेस्टमेंट समिट असतील किंवा त्याच्यानंतरचे काही इन्व्हेस्टमेंट असतील 90%च्या वर आपला रेशो आहे. म्हणजे जे काही आपण त्या ठिकाणी करार केलेले आहेत त्यातले आता 1-2 करार कधी कधी होते नाही. याचं कारण रेग्युलेशन्स बदलतात, कधी सप्लाय चेनमध्ये त्यांच्या प्रॉब्लेम्स येतात, कधी फायनान्शियल क्लोजर्समध्ये प्रॉब्लेम येतात, कधी कधी आपले एन्व्हायरमेंटल नॉर्म्स इतके स्ट्रिक्ट असतात की त्यांना 8-10 वर्ष परमिशन मिळत नाही. अशा काही गोष्टी जर रेग्युलेटरी फ्रेमवर्कमध्ये काही अडचणी आल्या तरच हे करार त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटमध्ये परिवर्तित होत नाहीत, नाहीतर हे सगळे होतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये
आपण मला असं वाटतं कागदावरचे करार करत नाही, रिअल इन्व्हेस्टमेंटचे करार आपण करत असतो.